नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम सर्वस्वतीला नमन करून आपल्या अकॅडमीला 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्या 3 वर्षातला सर्व प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पुण्यामध्ये किंवा पुणे परिसरात, भोसरी परिसरात, पीसीएमसी मध्ये डिजिटल बोर्डवर शिकवणारी आपली एकमेव अकॅडमी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या अकॅडमी बद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर सर्व माहिती बघा. त्यानंतर अकॅडमी जॉईन करत असताना डेमो अटेंड करा, नंतरच ऍडमिशन घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो, आपण सरस्वतीला नमन करून पहिल्या वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला शिक्षक स्टाफ कसा आहे सर्वात प्रथम जाणून घ्या. तर आपला शिक्षक स्टाफ म्हटलं तर स्वप्नील सर आहेत, जे की सध्या डिफेन्स मध्ये कार्यरत आहेत, जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये 2017 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी माजी संचालक आहेत शौर्य अकॅडमीचे. पुणे शहर पोलीस निवड 2017 मध्ये झालेला आहे. आरपीएफ निवड 2018 मध्ये, एमपीएससी पीएसआय मुख्य 2017, नगर परिषद मुख्य 2017, एमपीसी जे ग्रुप सी मुख्य 2023. अध्यापनाचा 8 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारा आपला एक म्हणजे मराठी व्याकरण व जीएस शिकवणारे पहिले टीचर आहेत, ते शिक्षक आहेत मित्रांनो. त्यानंतर दुसरं म्हटलं तर माझं पहा, मी सध्या तुम्हाला अंकगणित शिकवत असतो अकॅडमीमध्ये. बऱ्याच लोकांचं कच्चं असतं. अनेक व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलवर व गुगलवर पाहू शकता. पुंडे सर टाकल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. माझा थोडक्यात परिचय देतो. हृदयनाथ पुंडे सर गणित विषय शिकवतात. शिक्षण झालेलं आहे माझं एम.कॉम. संचालक आहे मी सध्या ग्रो अकॅडमी, HP ऑनलाईन अकॅडमी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहताय तो म्हणजे लोकराज्य अकॅडमी, या तिन्ही अकॅडमीचा मी संचालक आहे. नगर परिषद मुख्य परीक्षा दिली आहे नागपूर कारागृहामध्ये वेटिंगला. अध्यापनाचा 6 वर्षाचा अनुभव. आणि आपला रिझल्ट ऑनलाईनचा म्हटलं तर आतापर्यंत आपला रिझल्ट जर बघितला ऑनलाईनचा तर 3000 लोक आपले ऑनलाईनच्या माध्यमातून पास झालेले आहेत मित्रांनो. चला, त्यानंतर बुद्धिमत्ता शिकवणारे अगदीच पीसीएमसी मध्ये जबरदस्त नॉलेज असणारे, कधीही पाहिलं तर क्लासमध्ये हाऊसफुल असणारे हसमुख चेहऱ्याचे आमचे तिसरे मित्र व शिक्षक आपल्या अकॅडमीचे अमोल डोरे सर बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास आणि राज्यघटना शिकवतात. त्यांना शिक्षण बघितलं तर त्यांचं ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट MBA, पॉप्युलर एज्युकेशन शौर्य अकॅडमीचे पॉप्युलर एज्युकेटर होते. STI मुख्य 2016, MPSC ग्रुप सी मुख्य 2023, डायरेक्टर ग्रो इंडिया ग्रुप ऑफ कंपनी. अध्यापनाचा 8 वर्षाचा अनुभव. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा स्टाफ म्हणजेच लोकराज्य अकॅडमीचे तिसरे शिक्षक. त्यानंतर चौथे शिक्षक आहेत योगेश गावशेते सर. हे त्यांचं बीई मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे शिक्षण. त्यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे आपण पंचायत राज व विज्ञान या घटकाची. सर एकदम चांगल्या भाषेमध्ये, स्वच्छ अक्षरामध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो शिस्तीमध्ये शिकवतात. एकदम जबरदस्त असे आपले गावशेते सर आहेत. हा आहे आमच्या लोकराज्य अकॅडमीचा जबरदस्त. आणि पीसीएमसी ला मध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सगळ्या अकॅडम्या बघून आपल्या अकॅडमीला डेमो अटेंड करायचा, नंतर ठरवायचं ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं. डेमोला नक्की येऊन जावा मॅडम. मित्रांनो, डेमोला नक्की येऊन जावा. तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय आणि माझ्याकडे डेमोला एकदा विद्यार्थी बसला म्हणजे तो पोलीस झाल्याशिवाय वापस जाणार नाही, एवढी मला खात्री आहे मित्रांनो. लोकराज्य अकॅडमीची टीमच तशी जबरदस्त आहे मित्रांनो. त्यानंतर काही आठवणी दाखवतो मी तुम्हाला लोकराज्य अकॅडमीच्या उद्घाटन समारंभ त्यावेळेस आपल्या प्रेमा पाटील मॅडम खडकी पोलीस स्टेशन API असणाऱ्या आल्या होत्या. त्यावेळेस आपला स्वागताचा समारंभ केला होता. त्यावेळेस आपले तुम्ही ओळखत असाल हा चेहरा, म्हणजेच आता सध्या जिद्द अकॅडमी वाघोली या ठिकाणी ते कार्यरत आहेत, काम करतायत.
तर पोलीस आहेत ते, आणि महेश आवाळे सर सुद्धा त्यावेळेस आपल्या अकॅडमीला व्हिजिट केले होते. हे दोन मित्र म्हणजे एकदाच भरती झालेले आमचे स्वप्नील सर व आवाळे सर, या दोघांनी सुद्धा स्वतःच वेगळं करिअर आणि समाजामध्ये काहीतरी वेगळी छाप पडावी यासाठी निर्माण केलेली वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या गरिबांच्या विद्यार्थ्यांना एक आपल्याकडून चांगल्या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं दोघेही सध्या काम करतायत. चला, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही समारंभ होता तो एकदम हाऊसफुल झालेला होता. त्यानंतर आपल्याला हे आमचे 2 वर्ष मागचे पार पडलेले दिवस आहेत, काही मेमरीज आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, आता अकॅडमी काय देते ते लक्षात घ्या. तुम्ही इथले जर मेंबर मोजायला बसलात तर नक्कीच तुमच्या मेंबर मध्ये लक्षात आलं असेल, अगदीच कोरोनाचा काळ होता, प्रत्येक मेंबरने मास्क घातला होता. त्यावेळेस अकॅडमीची सुरुवात होती. कुठली अकॅडमी फोडून किंवा भांडण करून आपली अकॅडमी झालेली नाही. भोसरीमध्ये आता तेच चाललेलं आहे. अकॅडमी फोडतात, दोघं एका ताटात खाल्लेले सुद्धा भांडणं करतात आणि भांडणं करून मुलांचा गैरफायदा घेऊन विद्यार्थ्यांचे काही करतात. मित्रांनो, काही त्यांचं काय चाललंय ते त्यांनाच माहित. फक्त आपल्या अकॅडमीत तसलं चालत नाही. सुरुवातीला पण आपली पहिली अट आणि आमच्या पहिल्या मीटिंग मध्ये ठरलं होतं, इतरांच्या अकॅडमी मधल्या कोणत्याच विद्यार्थ्याला या म्हणून कन्व्हिन्स करायचं नाही. ते आले तर आले, नाही आले तरी चांगलं आहे, आले तरीही चांगलं आहे. या पद्धतीने त्यावेळेस अकॅडमी चालू केली. एवढेच विद्यार्थी होते सुरुवातीला. मित्रांनो, हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आपल्याकडून. या इथं बसलेल्या मॅडम सुद्धा डिफेन्स मध्ये, हे पोलीस मध्ये सिलेक्ट झालेले आहेत, हे PWD मध्ये सिलेक्ट झालेले आहेत, हे डिफेन्स मध्ये सध्या कार्यरत आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या लोकांनी आपल्याला खऱ्या अकॅडमीला रूप आणून दिलेलं आहे. अगदीच 2021च्या काळामध्ये या 10-12 विद्यार्थ्यांपैकी 4 ते 5 विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत. हा सुद्धा आता सध्या होमगार्ड या पदावर कार्यरत आहे. म्हणजे जे सिरियसली होते ते सिलेक्टेड आहेत. मित्रांनो, शेवटी कुठली अकॅडमी जॉईन केली तर तुम्हाला सिरियस राहणं तेवढंच गरजेचं आहे. फक्त ते शिकवणारे टीचर, मार्गदर्शक तुम्हाला योग्य शोधायचे आहेत. मित्रांनो, चला, त्यानंतर पुढली रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हा पहा मित्रांनो, आपला माहोल लगेच 2022 ची किंवा 23 ची बॅच बघितली तर हाऊसफुल दिसून येईल मित्रांनो. आणि हा पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्येच म्हणता येईल किंवा PCMC मध्ये म्हणता येईल, अगदीच ग्राउंडवर लेखी परीक्षेचा माहोल असेल किंवा जे काही आपले डेमो असतील त्यांचा माहोल असेल. हे पाहू शकता तुम्ही. चित्र एकदम तुम्हाला एक स्फूर्ती देणारं चित्र आहे. एवढी विद्यार्थी संख्या होते. याच्यामध्ये 70 ते 80 पोलीस झालेले आहेत मित्रांनो आपल्याकडे 3 वर्षामध्ये. किती? 70 ते 80 रिझल्ट आहेत मागच्या वर्षापर्यंत. आता सुद्धा आपल्याकडे मुंबईचे रिझल्ट अजून बाकी आहे. अरे हेच गरजेचं आहे. जे करणं गरजेचं आहे ते हेच. आपण पैशाच्या मागे नाही, विद्यार्थ्यांच्या रिझल्टच्या मागे धावणारे लोक आहोत, लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्लासरूम म्हणजेच डिजिटल क्लासरूम, अगदीच 80 लोक बसण्याची कॅपॅसिटी असणारा क्लासरूम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एन्जॉय तर होणार म्हणताय, मग आले आपण कुठं? ट्रिपला. आणि ट्रिप नेली होती कुठे? हरिश्चंद्रगडला. तर हा ट्रिपचा सोहळा तुम्ही पाहू शकता. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धार्मिक वृत्ती असावी यासाठी हा वारी सोहळा सुद्धा आपण दरवर्षी साजरा करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपले लोकराज्य अकॅडमीचे आताचे, या वर्षीचे प्रत्यक्ष रिझल्ट तुम्ही पाहू शकता. या मॅडम जर बघितल्या त्या उभा टाकलेल्या मॅडम 19व्या वर्षी पोलीस आहेत. या मॅडम सुद्धा 19व्या, या 22व्या वर्षी पोलीस आहेत. हा विद्यार्थी 27व्या वर्षी पोलीस आहे. हे तिन्ही लोक आरोग्य भरतीमध्ये लागलेले आहेत. हा विद्यार्थी फक्त आपलं ऑनलाईन टीचिंग पाहून कोरोनाच्या काळामध्ये पास झालेला आहे. म्हणजे यावर्षी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, असल्या परिस्थितीमध्ये, पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून चांगला रिझल्ट आलेला आहे. मुंबईचा रिझल्ट अजून टाकायचा बाकी आहे, म्हणजे परीक्षाच व्हायची बाकी आहे. त्यामुळे आपल्या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका असं म्हणायचं मला. आणि हे मागच्या वर्षातले प्रथम वर्ष, सुरुवातीच्या वर्षातले रिझल्ट आहेत. आणि तुम्हाला जर अकॅडमी शोधत असाल तर आपल्या या पेजला सुद्धा फॉलो करू शकता. माझा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देतो. या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आपला पत्ता आहे मित्रांनो,
चित्रे बंधू समोर, आळंदी रोड, भोसरी, पुणे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? रिझल्ट दाखवणारी फक्त एवढीच अकॅडमी आहे अख्ख्या भोसरीमध्ये आणि डिजिटल बोर्डवर शिकवणारी सुद्धा पीसीएमसी एरियामध्ये आपलीच अकॅडमी आहे मित्रांनो. आणि प्रत्यक्ष सर्वांना माहित आहे बाकीच्या अकॅडमीला डिजिटल बोर्ड घेऊ शकत नाहीत, म्हणूनच ते लोक आज तिथेच आहे, व्हाईट बोर्डवर शिकवतात. आधुनिक जगानुसार बदलायचं म्हणून आपण डिजिटल बोर्ड घेतलेला आहे. म्हणजे अकॅडमीचा रिझल्ट बघा, अकॅडमीचे ऍडमिशन बघा, सगळ्याच गोष्टी आल्या, त्याच्यामुळेच आपण डिजिटल बोर्डवर शिकू शकतोय. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. गरजवंतापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.